आजचा दिवस कुठे आला आणि कुठे गेला मला खरंच काही समजलं नाही. सकाळी स्कूलमधून आले, त्यानंतर एवढा सगळा पसारा पडलेला तो आवरला, बॅग आणि ना मेहंदी लावल्यावर बघा केस असे दिसत आहेत, बिलकुलच ड्राय सुद्धा नाही झालेत. अतिशय छान रिझल्ट आहे या पॅकचा, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. नंतर ना वॅक्स वगैरे केलं, थोडंसं स्वतः ग्रूमिंग करावी म्हणलं एंगेजमेंटसाठी. आणि माझी ना ग्रोथ खूप जास्त आहे, भयानक एवढं दुखलं ना काय सांगू तुम्हाला. त्यानंतर आता उद्या सकाळी खूप लवकर निघायचं आहे आम्हाला, तर म्हणलं ॲटलिस्ट सकाळी नाश्त्यासाठी म्हणून तरी थेपले वगैरे काहीतरी बनवून घ्यावं. तर त्यासाठीच ना मी इथे मेथीचे थेपले बनवून घेतले आणि साइड बाय साइड विने सुद्धा हेल्प करत होते. त्यांची स्पेशल खिचडी बनवली होती आज त्यांनी डिनरसाठी. या थेपल्यांची रेसिपी तर मी काही आज काही गडबडी शूट नाही करू शकले, पण नेक्स्ट टाइम कधी बनवलं ना तर नक्की शूट करेल. त्यानंतर बघा विनेची स्पेशल अशी खिचडी, खरंच खिचडी खूप छान बनवतात ते. आता दिसायला जरी चमचमीत ही खिचडी नसली तरी टेस्टला एक नंबर होती. पोटभर असं दोघांनी मिळून जेवण केलं आणि आता जायचं आहे म्हणल्यावर उद्यापर्यंत तर काही मावशीसाठी भांडे नाही ठेवू शकत. सगळं किचन काउंटर टॉप क्लीन केलं, भांडे घासून घेतले, झाडांना सगळ्या पाणी टाकलं, कारण आता 2-3 दिवस आम्ही नाही आहोत, तर त्यासाठी म्हणलं एकदा वॉटरिंग करून जावं जायच्या आधी. आणि दोघींताईचे लाडू वगैरे द्यायचं राहिलं होतं, तर त्यांचे लाडू आणि वाणाचं साहित्य हे सगळं पॅक केलं आणि जे थेपले बनवले होते ते सुद्धा पॅक केले. आणि एवढं सगळं करत करत ना मला आता जवळपास बघा 10 वाजलेत. मी व्लॉग एडिट करते आणि आता यानंतर मला ताईकडे जायचं आहे. चला बाय.